घेऊया. ताई, आजचा दिवस अनेक अर्थी महत्त्वाचा आहे. वारंवार तुम्ही प्रचारादरम्यान सुद्धा म्हणालात की तुमचे वडील खासदार राहिले होते, पहिल्यांदा तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीसाठी लढतात. आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि एकूण देशासाठी सुद्धा? खूप महत्त्वाचं आहे, कारण माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात आमदार म्हणून झाली आणि खासदार म्हणून सुरुवात झाली तेव्हा उत्तर मध्य मुंबई या जिल्ह्यातूनच झाली आणि माझ्यासाठी सुद्धा तोच आता जिल्हा त्या ठिकाणी भेटलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला खूप वाटतं की हिस्ट्री रिपीट रिसेप इतिहासाने पुनरावृत्ती करावी आणि लोकांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावे. त्या व्यतिरिक्त जे तुम्ही बोलताय की काय यावेळचे इलेक्शन, यावेळचं इलेक्शन हे देशाचं दिशादर्शक असं इलेक्शन आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज जर बघितलं तर लोक विचार करतात की आज देशाला एक दिशा देण्याची आवश्यकता, देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी उठण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मतदान करणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि कर्तव्य पण आहे. त्यामुळे लोकांनी मतदानाला उतरावं आणि या देशाला एकता आणि अखंड ठेवायची असेल, या देशामध्ये लोकशाही नांदायची असेल तर सर्वांनी उतरलं पाहिजे असं माझं सर्वांना आव्हान आहे. सातत्यानं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल यांच्या वतीनं प्रचार केला जातोय की संविधानाच्या रक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईकरांनी बाहेर यावं, देशातल्या ज्या ज्या टप्प्यांमध्ये आज जिथं जिथं मतदान आहे त्यांनी सगळ्यांनी बाहेर यावं. कशा पद्धतीचा प्रतिसाद आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये राहिलेला आहे आणि मुंबईकर आजच्या टप्प्यात कसा प्रतिसाद देतील असं तुम्हाला वाटतं? नाही, खूप छान प्रतिसाद राहिला. लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आहे. लोकांनी मला सांगितलं की ताई तुम्ही काम करा, काळातल्या आत. आणि ज्या तऱ्हेने लोकांनी तुम्ही बघाल तर एवढ्या मोठ्या उन्हामध्ये सुद्धा कार्यकर्ते पदयात्रा करत होतो, आम्ही पदयात्रा करत होतो. म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये कमी चाललो पण पदयात्रा जास्त केल्या त्यामुळे गाडीमध्ये. त्यामुळे मला त्यावेळेला असं वाटलं की कार्यकर्त्यांबद्दल खरंच मला खूप त्यावेळेला असं फील झालं की किती मेहनत करतात आणि आम्ही ज्या तऱ्हेने प्रचाराची यंत्रणा केली किंवा ज्या तऱ्हेने घराघरात पोचण्याचा प्रयत्न केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे लोकांचा. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की या पूर्ण काळामध्ये जे लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं, जनतेने मला स्वागत केलं, आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद मला येणाऱ्या काळामध्ये पाठबळ देईल. आणि मी नेहमी मुंबईच्या प्रश्नाबद्दल बोलते. मी नेहमी म्हणते की हे इलेक्शन जेवढं देशासाठी तेवढं मुंबईच्या अस्मितेसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी खूप आवश्यक आहे, कारण महाराष्ट्राचा जो दुजाभाव केला गेलेला आहे, महाराष्ट्राला जे बाजूला काढण्याचं काम चालू आहे त्याच्याशी लढाई आमची चालू आहे. आणि त्यामुळे मी सातत्याने उल्लेख करते की केंद्र सरकारने मुंबईला काय दिलं, कारण मूलभूत प्रश्नाबद्दल ते बोलत नाहीत.